सभापतींच्या मनमानी कारभाराविरोधात कामबंद आंदोलन, बाजार समितीला टाळं. मनमाड बाजार समितीत कर्मचाऱ्यांचा एल्गार, सभापतींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह. कामबंद आंदोलनामुळे कांदा लिलावाला फटका, कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या मनमानी कारभाराविरोधात आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. सभापतींच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी कामबंद एल्गार करत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकून हे ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सभापती आपल्या मनमानी पद्धतीनं कर्मचाऱ्यांना निलंबित करत असल्याचा आरोप देखील कर्मचाऱ्यांनी केला. आंदोलन बाजार समितीचे सभापती जे दीपक गोगड यांनी आमच्या कामगारांना गेल्या 2 वर्षापासून 58च्या कायद्यामध्ये यांनी आकर्षित केलं, निलंबित केलं. यांनी ते लायसन न देता म्हणून कामगारांनी आंदोलन तयार केलं. त्याचप्रमाणे वडिलांच्या जागेवर, मयत कामगारांच्या जागेवर ते कामगार लायसनदार म्हणून त्यांची नेमणूक केली, त्यांना निलंबित केलं. बाजार समितीचे सचिव गायकवाड साहेब, तसेच घुगे साहेब आणि आता बाविस्कर मॅडम यांना निलंबित केलं. कुठल्याही प्रकारचं कारण नाही. गेल्या 6 महिन्यापासून हा सभापती बाजार समितीमध्ये ढुकवत नाही, तो लपीत हिंडतो. त्याने या मार्केटमध्ये काय चाललं पाहायला यावा, नाहीतर त्याला हे बाजार समितीच्या सर्व हमाल मापरी आणि सर्व कर्मचारी त्याला रस्त्यावर धरून वागवल्याशिवाय राहणार नाही, त्याची अशी निवेद घ्यावा. सभापती आणि उपसभापती यांच्याकडून आम्हाला जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे कांदा लिलावावर देखील मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. प्रतिनिधी अमरपाली वाघ, नाशिक.